होगी और आमने सामने क्या क्या बात होगी और होगा क्या क्या पता क्या काय रे ही काय फालतूगिरी आहे. काय झालं अरे माझा टावेल तू वापरतोस आहेस. तू माझा टावेल वापरतोस म्हणा हे छोटा नॅपकिन वापरावा लागतोय. त्यात काय एवढा तू ठरवलंस ना तर हा नॅपकिन तू कमरेला गुंडाळून फिरू पण शकशील सगळं झाकल तुझा येरा झालायस काय वसाऱ्या. काय झालं 5 वर्ष झाले ना वसाऱ्या तू माझा टावेल वापरतोस आहेस. कधीतरी विकत घेणार लाज वाटू दे जरा तुला. अरे त्यात काय लाजायचं आता बघ हा श्याम्या दाढी करतोय हा. माझं नवीन फावडं त्याला मी दिलं मी काय बोललो काय रे श्याम्या नाही नाही अरे मोरे म्हणजे दिलदार माणूस. मोरेंनी आज मला नवा कोरा करकरीत फावडा दिलाय. बघू दे वसाऱ्या. एकदम न्यू. अरे वसाऱ्या हा माझा आहे फावडा. मोरेंचा आहे हो. कानफार फोडून वसाऱ्या मोऱ्याचा. हो अरे वसाऱ्या हा मोऱ्या कधी फावडा वापरतोय ना कधी कोरा करकरी ह्याने वापरलाय. मी वापरलेला एक फावड्यावरती हा 25 दावड्या करणारा माणूस. ऐका ना हो अरुण भाऊ हा. अरुण भाऊ त्याला दावड्या नाही त्याला दाढी म्हण. इकडे जा. काय तुम्ही अरे, ए, तुमचे माझे करताय. अरण्या 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 जाते जा, जा. जाऊ दे बरं. काय नाही, माणूस आहे बोललास ते बरोबर आहे पण ना तू अशी चिडचिड करतोस ना म्हणून तुझं कधी लग्न होईल ए वसाऱ्यानो, काय झाला असं ऐक काय एक काम झालं करा ना. काय रे आज मला प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी हा, हा. तुम्ही एक काम करा आता इकडून जा ना संध्याकाळी आरामात या. मला बघायला आज पोरगी येणार. पोरगी येणार आहे? हा. वासाड्या तू ताजमहल आहेस की म्हातारीचा बूट आहेस तुला बघायला मोऱ्या फालतू फिरू नको. काय अरे मना पोरगी म्हणजे माझं लग्न होणार आहे. लग्नासाठी पोरगी येणार आहे मला बघायला. लग्नासाठी लग्नासाठी तुम्हाला पोरगी अरे बापरे कानफार फोरीन वासाऱ्या. काय पोरगी माझ्यावर लग्न नाही करू शकत. नाही नाही करू शकते व्हायला तर काही पण होऊ शकतं. व्हायला तर हा पंखा तुमच्या डोक्यावर पडून तुम्ही मरू पण शकता. असं झालंच पाहिजे असं काही नाही हा. हा. वासाऱ्या जा ना बाहेर ऐकणार निघा ना तुम्ही जा ना. ओ, अरुणदा. बरं. बोला टाकलंच माझ्या ठीक आहे पाय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा ठीक आहे ऐका ना. ओके ओके माझं अंग दुखतंय मला झोप येते तर जरा माझ्या पाठीला जरा चालून द्या ना पाठीवर. आता वासाऱ्या ऐक ना. काय? जा ना यार, अरे, तुम्ही निघा नाही. अरे हो अरे काय निघा अरे आम्ही इथं थांबलो तर तुला त्याचा उपयोगच आहे वासाऱ्या तुमचा मग उलटून नुकसान कराल तुम्ही निघा इथून. कसं नुकसान होणार सांग आता मला सांग तुला पोरगी बघायला आली हा. हा तर तू चहा आणि कांदे पोहे नेऊन देणार आहेस काय शेंगदाणा स्वतः पोहे घेऊन येतोय असं वाटेल तुम्ही घेऊन आल्यावर. मी सांगताना वासाऱ्या तू बघ आरशामध्ये न फुटलेला पिस्त्यासारखा दिसतोच आहे वासाऱ्या. चिडतोस कशाला अरे पण नाही तर काय मला सांगताना अरे वासाऱ्या. हो हो आम्ही कशाला बाहेर द्यायचं उलट तुला मदत होईल का हा ना. कसली मदत कराल. आता काय आहे, आता समजा पोरगी बघायला आली हा तर तू कांदे पोहे घेऊन गेला बरं दिसेल का मला सांग नाही. नाही ना आम्ही तुला मदत करतो तू फक्त राजासारखा बसून राहा बाकी आमच्याकडे हा. अच्छा अच्छा, ठीक आहे हा, असं मग? म्हणतोस? राजासारखे एकदम एक मिनिट. आम्ही अरे, करतो सगळं. कारण ती कधी पण येईल हा. येतील, कधी पण येतील ते हो लोकं. हो हो काय काळजी करू नको हा बघ हे व्यवस्थित सगळा हा ज्याला पोरगी बघायला येते आहे अरे अरे बापरे. अरे या 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 ए, पाहुणे आले, पाहुणे. थांबा, थांबा, थांबा. ए, येतेस काय या 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 बस. बस. नमस्कार. या छोट्याशा ताजमहल मध्ये तुमचं जाम भारी स्वागत आहे. नमस्कार 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 नमस्कार. मोरे व पोरगी पाहिली का. हा हो आताच बघितली अरे या वांग्याला एवढा भारी गुलाब कसा काय मिळतोय. अजून मिळालाय काय अरे पण मिळून जाईल ना त्यान बाय नाही या धल्ल्यासाठी स्थळ येत आहेत पण मी तसाच पडलेलो आहे. माझ्या नशीब कधी चमकणार आहे काय माहिती. मोबाईल फोडू काय बसाडे त्याचा काय झालं थोडा धीर धर आज मी तुझं नशीब चमकवतो बघ खरंच? हा मग तू फक्त माझ्या होला हो कर हो हा? हो हो हो. अरण्या ए अरण्या हा, हा, पाणी अरे मी ये ना मी ये. काय एवढं काय म्हणजे तुला बोललो होतो ना तू राजासारखं बसून हा घ्या घ्या थँक्यू पाणी घ्या नमस्कार नमस्कार आम्ही खरात
आम्ही कदम. आम्ही मोरे. आम्ही राजपूत. अरे बापरे, फोटो तर एकाच मुलाचा दिला होता. हा तो तुम्ही. अच्छा. अरुण कदम. अरे बापरे. आई, अगं मुलाची उंची तर फोटो. नाही, पासपोर्ट साईज फोटो दिला होता ना म्हणून म्हणते. नाही यांच्या कसा पण फोटो काढा, पासपोर्ट साईजच येतो. अरे ठेवून या ना, ठेवून या. आम्ही आहे ना तू. हा, द्या, ठेवून या. अरे द्या, माझ्याकडे द्या. अरे इकडे द्या ना, इकडे द्या ना, इकडे द्या. कदम हा हे घ्या. अगं आई पण उंचीच. नाही उंचीचं काही नाही, म्हणजे फक्त त्याची उंचीच वाढलेली नाही, पण कर्तृत्वाची उंची केवढी आहे माहिती आहे त्या नाही माणसाची? असू दे, नाही उंचीवरून माणूस ठरवणारे आम्ही असं कोण ना. बरोबर. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की चेतूला आम्ही खूप लाडाकोडात वाढवले हो. होय. तिच्यावर प्रेम करणारा, तिला समजून घेणारा मुलगा भेटला ना म्हणजे आम्ही जायला मोकळे. आई नाही मी प्रेम करणार आहे. बाळा अं? तू उभा का? हा. उभा का? हा, बस. वसडे बसू नको, कांदे पोहे घेऊन ये. मी? मग येडायस काय? अरे काय बोलला तू? काय? की तुला राजासारखं आम्ही करू, आम्ही सगळं काम करू ना. अरे आता तू राजासारखा बसून राहिला तर त्यांना काय वाटेल? पोरगी एकटीच काम करते. आणि आपण मुलात पोरगी बघायला जातो का ना, तेव्हा पोरगी कांदे पोहे चाय घेऊन येते. आता इथं काय आहे, पोरगी तुला बघायला आलेली आहे, मग कांदे पोहे कोण आणणार? मी मग नाही, मी घरातलं सगळं मी काम लाखात एक आहे का ना आमचा? एक नंबर. हो, हो. हा जर घरात असेल ना तर तुमच्या पोरगीला इकडची गाडी तिकडे करण्याची काही गरज नाही आहे. नाही जग. हो, फक्त कसा त्याचा पाय ना घरात टिकला पाहिजे. म्हणजे नाही म्हणजे सतत फिरत असतो. हो. हा, आज दिल्ली, उद्या आग्रा, उद्या कर्नाटक. म्हणजे काय करतात काय? लॉंग रूटचे ड्रायव्हर आहे ना ते. कसले. ट्रक चालवतो का नाही? हो. हा. ड्रायव्हर. हा, पण स्टॅमिना काय आहे? बापरे. म्हणजे रोज ना 1100 ते 1200 किलोमीटर गाडी चालवतो. अच्छा. हा, मग 8-8 दिवस कधी घरी येत नाही माहितीये. अजिबात नाही. एवढा बिझी असतो. अरे ड्युटी म्हणजे ड्युटी, कामात हलगर्जीपणा नाही काय समजली? नाही, हो, हो. अरे बापरे. हो. कांदे पोहे आणतोय ना, बाकी काय नाही. अरे मी आहे ना, मी आहे ना. ते द्या, घ्या. घ्या हो. अरे द्या. हात दाखव. अरे डावा हात. ते डावा आहे. हा बघा, हात बघितला हा. तेवढा कडक आहे तो. हम्म. तुम्हाला माहिती असा गिअर टाकून टाकून हात कडक झालेला आहे माहितीये. एवढा मेहनती आहे तो. आणि श्याम्या, ते अरण्याच्या ट्रकवर मागे काय लिहिलेलं आहे रे? कीचड़ में जाओगी तो धोना पडेगा, हमसे शादी करोगी तो रोना पडेगा. आई, असं लिहिलेलं आहे. अरे बापरे. अगं म्हणजे मी आई आयुष्यभर रडतच राहायचंय का. नाही ग असं. नाही ते माझं टरक नाही, मालकानी ते लिहिलेले आहे. म्हणजे मालना तसं काही नाही. मालकाचा लय विश्वास आहे याच्यावर. एकदम. हा, जीवा पाठ प्रेम मालकाचा आहे. म्हणजे अख्खाच्या अख्खा ट्रक आहे ना ह्याच्या स्वाधीन करू तू. हो. ते जरा टेन्शन काय आहे, हा कसा 8-8 दिवसांनी घरी येतो का ना? आठ. आठवट. हो, पण याचा तसं नाही हा. हा घरीच असतो का नाही रात्रंदिवस. हो, हो. नाही म्हणजे नोकरी करतो ना, असं नाही आहे. हा. पण सकाळी कामाला जाणं, संध्याकाळी 6 वाजता घरा. येतो. मोरे काय सांगतो तू? तुम्ही बाहेर जाणार होतात ना? नाही नाही, राहू दे त्यांना, बसू दे, मग सगळ्यांसमोर बोलूया. अच्छा, तुम्ही असं म्हणताय तर होय, होय. नाही, सहवास मिळणार नाही. बरं मी काय म्हणतो, तुमच्या मुलीची आवड निवड काय? मी भरतनाट्यम शिकलीये हं. आणि शास्त्रीय गायन सुद्धा. 4 परीक्षा झाल्यात. अच्छा, म्हणजे तुम्हाला गाणं पण येतं काय? हो. आणि नाच गाणं पण येतं. अच्छा, वा म्हणजे सगळंच येतं तुम्हाला. अरे वा, मग तुमचं चांगलं जुलं. आमच्या हरण्याला नाच गाण्याची फार आवड आहे का नाही? होय तर, म्हणजे काय बरं झालं घरातल्या घरात तुम्ही नाच गाणं करणारे आहो. म्हणजे याला आता बाहेर जायला नको. आणि ते पैसे उडवतो ना, ते पैसे पण वाचतील का? आई अगं काय बोलतात हे? मी काय ते नाच गाणं करणारी बाई वाटले का? कसं बोलतात आई हे? नाही म्हणजे असं एकदम मी कधीतरी जात नाही, कधीतरी दमलं तर थोडीशी मजा करायला बाहेर जातो. काय फेकतो सर? अरे, वाटल तर काय सांगतोस अरे तू? कधी बोललो मी वाचायला? काय, तू नाही आम्हाला सांगतोस? अरे मी आज कर्नाटकला गेलो होतो, काय नाच गाणं मी पाहिलेला. परवा दिल्लीला गेला तेव्हा काय सांगत होता, काय डान्स. हो मग. ओळख काय याची माहिती आहे? बापरे. अहो कुठं पण जाऊ द्या, त्या नाच गाणं करणाऱ्या बायका आहेत ना, ह्याला नुसता बघितली ओ शेट असं करतात. ओश, अशी त्यांची ओळख आहे? ओळख ओळख आहे. आहे. जगात ओळख केवढी आहे त्याची. मेन सेट नाही मेन म्हणजे सेट. खरं म्हणजे हा रसिक आहे. रसिक आहे. हा, म्हणजे नाच गाण्याचा रसिक आहे ना, हा कसा अरसिक आहे का नाही. म्हणजे संगीतातला ना याला ओ की ठो माहिती नाही.
नाही नाही म्हणजे अगदी तसं नाही म्हणजे पिक्चरचे गाणे बिने ते ऐकतो मी हा. काय पण असं फडावर जाऊन नाच गाणे वगैरे बघ नाही 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 बाबा नाही कारण आमच्या घराण्याचे तसे संस्कारच नाही ना होय. हो. आमच्या कित्येक पिढ्यांमध्ये असं कोणी जाऊन नाच गाणं बघितलं तर मी तरी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे असं कुठल्या बाईकडे डोळावर करून आम्ही बघतोच नाही हा. फक्त आता समजा माझी बायको तिला शास्त्रीय संगीत येतं तिला डान्स येतं ती करत असेल तर तिचं कौतुक करेल बा म्हणजे असं तोंड भरून करेल म्वा! नाही म्हणजे तसा हा रसिक आहे पण हा कसा अतिरसिक आहे का? अतिरसिक नकोच आहे ना आपल्याला म्हणजे? नॉर्मल रसिक अशीच माणसं असतात म्हणजे दुसऱ्या बायकांवरती पैसे उधळण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला प्रोत्साहन देणारा नवराच हवाय आम्हाला असं स्थळ हवंय ना आम्हाला पण ते बरोबर आहे असं असेल तर मग तुमच्या मुलीचं ह्याच्याबरोबर लग्न लावून द्या काय झालं? काय झालं तुझ्या वाचाऱ्या काय झालं? अरे माझं कौतुक करायच्या नादात तू त्याच्याबद्दल चांगलं बोलतोस आहेस वाचाऱ्या तुला कळत कसं नाही असं बोललो का मी मग वाचाऱ्या तुझे काय बोलतोस आहेस हा, ना हा. तर त्यांना असं वाटतंय तो सज्जन नेहमी बायका फिरवतोय असं वाटतंय असं बोललो का मी बघतो सगळं अरे नको, तू- अरे हो हो मला माहितीये कसं लग्न जमायचं. त्या बघायला पोरक्या. नाही, नाही, ऐका नाही चुकलं माझा म्हणजे माझ्या बोलण्यात तुम्हाला असं वाटलं असेल की हा बायका फिरवणार आहे नाही तसंच वाटतंय नाही नाही असेल म्हणजे पूर्वी कधी ह्याने बायका बिका फिरवलं नसेल पण आता कसं लग्न एकदा झालं ना की तू काय बाहेर जाणार नाही काय बोललो कशावरून अरे ही मोरी की गॅरंटी आहे मी भरोसा देतो ना तुम्हाला कोण मोरे आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही संसार करणार आहात अरे असं काय करता वा हे सज्जन स्थळ सोडून ह्याच्यासोबत लग्न लावून देऊ माझ्या पोरीचं हो मी देतो गॅरंटी मोरी की गॅरंटी काय समजलं हा तुम्ही काय काळजी काय राहण्या मी करून देतो ना तुम्हाला अरे पर वसारे इकडे ना काय झालं आता काय तुझं झालं? काय? अरे तू माझ्याबद्दल बोल ना त्याच्याबद्दल चांगलं का बोलतोस तू तू चांगला वाटतोय अब कारण्या मी तुझा सगळा सुरलीत करून देतो हे मोरी की गॅरंटी आहे खड्यात गेलं बरं वासाऱ्या. आतापर्यंत काय केलं आहेस तू तू आता करणार आहे ते असं मध्ये चला आम्ही निघतो नाही, 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 थांबा, नाही, थांबा, नाही, थांबा. ते मध्ये मध्ये त्यांना नाही, थोडेसे ऐका ना, झटके येतात हो, तुम्ही- ऐका ना ऐका मी काय म्हणतो बसा 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 2 मिनिटं बसा, बसा काय बसा, असं काय बसा. हा, आता आली तर लग्न जुलवूनच जा ना मी काय म्हणतो आता बघा आता तुमच्या पुरीचं ह्या श्याम बरोबर आमच्या लग्न जर झालं तर तुम्ही मोकले व्हाल म्हणजे टेन्शन मधनं मोकले व्हाल हा, हा, हा. आमचा आरण्य पण मोकलाय तुम्ही पण मोकली आहो हा. तेव्हा लग्न करणे दोघं मोकली व्हा लाज वाटत कसं काय बोलतोय सांगा कदम यांना अरे तू तुला काय कळतं काय कसं बोलताय ते अरे वसाड्या मी मना पोरीशी लग्न करायचं आईशी नाही लग्न करायचं आहे येड्याच काय रे काय नुसता पुरी पुरी लावलाय 1-1.5 वर्षांनी ती आई होणारच आहे ना अरे तू नशीबवान आहेस कसं अरे तुला बायको तर मिळणारच आहे पण तुला आई आणि बायको मिळणार आहे एक. हो तुम्ही कसं बोलताय नाही, बरोबर आहे आणि हा आणि रेडीमेड पोरगी पण मिळणार आहे आता ह्या श्याम बरोबर लग्न झालं तर घरातल्या घरात आईचा जावई नाही भेटेल तुला तुला सांगतो अरण्या दिवस रात्र तुझं पाय चाटील पाया पडेल तुझ्या हा वसार माझ्या पाया पडेल मग माझं पाय साठी पाय चाटील एक नंबर मग मनात जाम आवरले हा. शेंगदाणा मना बोललाय सांगायची हो. आता त्याची झिरो बरोबर बरोबर. हॅलो मी काय बोलतो आपण दोघं लग्न करूया ना तुम्ही वेडे झालात का? कसं बोलताय तुम्ही अरे तुम्हाला काय कळत नाही आपण दोघं जर लग्न केलं तर हा वसारा आपल्या पाया पडेल आमच्या ह्यांना जाऊन अजून 1 वर्ष पण झालेलं नाहीये हो आईचं बाबांवर खूप प्रेम होतं आई दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही हो अजून 2-4 महिने तरी नाही आई आई, कसं बोलताय ते ह्याच्यासोबत लग्न करू मी हा आपण करू म्हणजे हा पाया पडेल ना तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे मज्जा मज्जा कसली मज्जा तुमच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी चाणक्य हुशार मोऱ्यांसोबत लग्न करीन तुम्ही लग्न कसं गप्पच रे वासडे आता ते तयार आहेत ना लग्न करायला तुम्ही तयार आहो हो मग मी पण तयार आहे शामराव आम्ही तर आधी तयार आहे है ना मग चला अरे चला माझी- अरे एक मिनिट अरे मी काय म्हणतो आपण खालच्या हॉटेलमध्ये जाऊन बसूया हो. तिथे चाय घेऊया नाकावडी नाकावडी आणि लग्न सगळं ठरवून घेऊया हा हॉल बिल अरण्या लग्नाला या भाऊ अरे वाचाऱ्यानो, माझे मित्र आहेत का कोण आहेत वाचाऱ्यानो नागाची पिल्ल मी जपले वाचाऱ्यांना अरे वाजव वाचाऱ्या अरे हे नको वाजवू. लग्न मोडल्याचे वाजव वाचाऱ्या